नमस्कार. आज आपण मिल्क बर्फी करणार आहे. त्याच्यासाठी 1 कप मिल्क पावडर घेतले, अर्धा कप खोबऱ्याचा चुरा आणि 3 वेलचे घेतलेत. सर्व जी मलाई घातलेली आहे ती सर्व आपल्याला एकसारखी फेसवून घ्यायचे. ताजी मलाई घाला. ताजी मलाई घालायची. सर्व मलाई एकसारखी फेसून घेतलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये ते पावडर घालायचे. आपण जे वाटलेली मिल्क पावडर, खोबरं वाटलेलं हे सर्व त्याच्यामध्ये घालायचं आहे. आणि सर्व हे आपण न गॅस पेटवता, न तूप वापरता आपल्याला ही बर्फी करायची आहे. सर्व पावडर घातलेली आहे त्याच्यामध्ये. सर्व आपल्याला ह्याच्यामध्ये सर्व मिक्स करायचं आहे. हाताने मिक्स करायचं. मलाई घालून सर्व मिक्स केलेलं आहे. आणि आपल्याला एकदम थंड दूध घ्यायचं आहे. फ्रीज मधलं गरम दूध घ्यायचं नाही. आणि थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. सर्व गोळा करून घ्यायचं आहे. लागेल तसं दूध घालायचं. एकदम दूध घालायचं नाही. आणि ते आपण चमचा घालूया. सर्व आपण हे मळून घेऊया. असं मी मळून असं लांब करून घेतलेलं आहे. आपल्याला एक पळपाट घ्यायचा आहे. त्याच्यावर आपल्याला हे ठेवायचं आहे. आणि आपल्याला हे असं जास्त तूप घालायचं नाही. खोबऱ्याचं तेल सुटतं म्हणून जास्त तूप घालायचं नाही. असं लांब करायचं. आणि अशी हे आपल्याला असं पेपर एक घ्यायचं. त्याच्यावर आपल्याला हे चांदीचा वर्क घेऊन आपल्याला त्याच्यावरून हे गुंडळून आपल्याला फ्रीजमध्ये एक 10-15 मिनिटासाठी ठेवायचं. आपल्याला ह्याच्यावर चांदीचा वर्क लावायचा आहे. ओला असतानाच त्याच्यावर लावलं पाहिजे. असा वर्क सर्वकडे लावून घ्यायचा. ओला असताना लावलं पाहिजे. नंतर फ्रीजमध्ये थंड झाल्यानंतर आपल्याला लावता येणार नाही, म्हणून असं सर्व लावून घ्यायचं. चांदी वर्क लावलेला आहे. आता आपल्याला हे फ्रीजमध्ये एक 10 ते 15 मिनिटांसाठी असं गुंडळून फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. सर्व असं पॅक करून फ्रीजमध्ये आपण ठेवूया. मिल्क बर्फी आपली झालेली आहे. मी ते सर्वांना पिस्ता लावून घेतलेला आहे. छान झालेली आहे. फ्रीजमधून काढून मी कट करून घेतलेले आहेत. तुम्हाला मी एक मोडून दाखवते. छान झालेली आहे. तुम्ही नक्की करून पहा.